ज्या वेळेला पैसेवारी अहवाल 9/12/2024 रोजी पाठवला आहे व पीक नुकसानीचा अहवाल यापूर्वीच पाठवलेला आहे, म्हणजे पीक नुकसानीचा अहवाल जो पाठवला त्याच्यामध्ये बागायत आणि फळबागा नव्हत्या, पण पैसेवारी अहवाल त्यामुळे ते समजा आपण म्हणू शकतो की बाबा त्यावेळेला ते नव्हतं, विच इज ते पण थोडंसं प्रश्नचिन्हच आहे, कारण का सगळेच खातेदार त्याच्यामध्ये आलेले आहेत. मग सगळेच खातेदार आलेले आहेत तर मग ते बागायत आणि जे फळबागावाले ते कसे आले नाहीत हा प्रश्न आहे. असो, त्याच्यात पुन्हा परत पैसेवारी अहवाल 9/12/2024 ला पाठवला आहे आणि म्हणतायत काय की सदर अहवालात बागायत पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभाग किंवा ग्रामस्तरीय समितीने दिलेला नाही, म्हणून तालुकास्तरीय समितीने माननीय जिल्हाधिकारी यांना बागायत क्षेत्राबाबत नुकसान कळवलेले नाही. आता बागायत आणि बागायतीचे नुकसान तुम्ही कळवले का नाही, तर तुम्हाला खाल्लं आलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर मग आणेवारी 49 कशी लागली? नाही लागायला पाहिजे ना, आणेवारी 56 लागायला पाहिजे, 68 लागायला पाहिजे. कारण आणेवारी कशी असते की सर्व पिकांचं सरासर उत्पन्न गेल्या 3 वर्षाचं किती होतं आणि या वर्षीचं किती आहे याची तुलनात्मक जी काही तक्ता होतो त्याला आपण आणेवारी म्हणतो. त्याच्यात सगळेच पिकं येतात. मग सगळे पिकं येत असताना तुम्ही आणेवारी 49 लावली आहे आणि म्हणताय काय, तर खालच्या अधिकाऱ्यांनी हे म्हटलंच नाही की बागायत आणि इतर गोष्टींचं नुकसान झालंय. याचा अर्थ काय होतोय की आणेवारी खोटी लागली. म्हणून म्हटलं की यांना तहसीलदारांना अडचणीत आणायचा निर्णय वरच्या अधिकाऱ्यांनी घेतला असावा, गट विकास अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा निर्णय घेतला असावा, कृषी अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा निर्णय घेतला असावा. कारण एकीकडे 49% आणेवारी म्हणजे काय, तर सरासरी सगळ्या पिकांची पीक उत्पादकता जे पीक कापणी अहवालातून आले ती पीक उत्पादकता ही सरासरीपेक्षा 49%, म्हणून आणेवारी 49%. बघ, अशा परिस्थितीमध्ये बागायतीचं आणि फलोत्पादनाचं नुकसानच झालं नाही किंवा त्याच्या बाबतीत ती माहिती कळवली गेली नाही असं म्हणणं संयुक्तिक नाही आहे. कारण का मग 49% आणेवारी येत नाही आणि जी तुम्ही जाहीर केली आहे. मग आता रिकामं काम आहे, हे काम बेकार आहे, चाललंय, म्हणजे खराब होऊन जाईल सगळं, खरंच खराब होऊन जाईल, वाटोळ होऊन जाईल. हे तुमची पत्र तुम्हाला मारतील, माझं काहीच आहे मारा तुम्हाला. तुमची आणेवारी, तुमचं आजचं पत्र आणि पोलिसांनी तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिका जर घेतली आणि तुमच्यावरती गुन्हा नाही दाखल केला, कोर्टामध्ये 156 केले, आम्ही जाणार, गुन्हा दाखल होणार, एव्हिडन्स कोर्टाला सादर करू. मग कोर्टात काय व्हायचं ते होईल. एकदा पुनर्विचार करा, कारण बेकार आहे. तुम्हीच म्हणताय 49%, तुम्हीच म्हणताय की खालना अहवालच आला नाही. मग अहवालच आला नाही ते 49% कसे काय दाखवले? विना अहवालाचे दाखवले. फक्त जिरायत नाही ना या तालुक्यात बागायत पण आहे, फलोत्पादन पण आहे. मग त्याचं काय करायचं? कोर्टात जावं आणि कोर्टात मग निर्णय व्हावा अशा पद्धतीचा जर विषय हा असेल, याच्यात अधिकारी जातील, कामातनं जातील. कामातनं पाठवायचा निर्णय झाला असं घेऊन द्यायला पाहिजे होतं. तहसीलदार, कृषी अधिकारी यांना आता घरी पाठवायचा निर्णय झालेला आहे, तथापि अनुपालन करावे असं मला एक लिहून द्यायला पाहिजे होतं. पत्र मी तेच केलं असतं. कशाला एवढं भारून घेत बसलं? एकदा मी तरी पण शांततेने घेतो आणि पुनर्विचार करा, चेक करा, सगळंच निघेल. अवघड होऊन जाईल, अवघड होऊन जाईल. हा लढा होऊन जाईल आणि लढा झाला काय मजा यायची कोणाला, त्यांना येईल मजा. तुम्हा लोकांचा कार्यक्रम लागून जाईल, जी माझी इच्छा नाही. राजकीय बॉसेस तर बसलेत ज्याचे तिकडे, ते ठोकणारच आहे. त्यात मला मजाच येईल. अरे मस्त, क्या मॅच, काय मॅच रंगली म्हणती. बॉलिंग करणार बॉलिंग करतोय, बॅटिंग करणार बॅटिंग करतोय, प्रेक्षक एन्जॉय करतायत. पण हे नो बॉलवर सारण मारून देईन मी. समोरचा बॉल टाकतोय मी, ठोकून देईन. ठोकल्या कोणाची जाईन? जे जबाबदार आहेत, अधिकारी आहेत बेचारे फील्डवर काम करणारे, हे जातील घरी. आणि जायचा निर्णय एकदा त्यांना वरिष्ठांशी बोलू द्या, असं तरी पण म्हणणं आहे.
एकदा वरिष्ठांशी बोलून वाचवा म्हणावं साहेब, मारून टाकल, जाऊन या एकदा, माझी विनंती आहे. मला ते शब्द नका वापरायला, पण मला खूप वाईट वाटतं. खालचे अधिकारी जेव्हा भरडले जातात नाही, तहसीलदार, हे बीडीओ, छोटे छोटे अधिकारी असतात, हे मरून जातात त्याच्यात वरच्यांच्या राजकारणामध्ये. एकदा वाचवायचा स्वतःला प्रयत्न करा. काय याच्यात अजून काही शब्द प्रयोग बदलून काही करता आलं तर नाही, तर मला करावं लागेल माझ्यातून काय. मीच माफी मागतो तुमच्या, मला तुम्हाला वाचवावं. एकदा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून शांततेने घ्या, मला पेटवू नका प्लीज, कारण का त्याच्यात तुमचं होईल, माझं काय हो, मी हिरो होऊन जाईल किंवा नाही होणार, त्रास कोणाला होणार आहे. आणि तालुकास्तरीय अधिकारी हा ग्रामस्तरीय अधिकाऱ्यावर जर ढकलत असेल आणि म्हणत असेल गावातून आलंच नाही माझ्याकडे, आणेवारी अनाऊन्स कोणाची करायची जबाबदारी होती? वाचलेत ना जी यार, आणेवारी अनाऊन्स करायची जबाबदारी कोणाची आहे? सांगा ना, रेव्हेन्यूची आहे तुम्ही, त्याच्याकडे कॅमेरा फिरवा. कोणाची आणेवारी जाहीर करण्याची, आणेवारी जाहीर करण्याच्या कोणाकडे पॉवर आहे? अरे तालुक्याची आणेवारी जाहीर करण्याचे अधिकार जे आर प्रमाणे कोणाचे आहेत? तालुका दंडाधिकारी. मग काय होणार याच्यामध्ये? तालुका दंडाधिकारी भरला जाणार. एकदा जाऊन या, जा, थांबतो मी.